अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाच्या खतीब कुटुंबियांचा एकछत्री अंमल आहे। मात्र मधील काळात खतीब घराण्याच्या सत्तेला हादरा देत 4 वर्ष सत्ता हिसकावून घेतली होती, तर यंदा परत खतीब यांना हादरा बसला आहे। या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारत नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे। या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। अकोला जिल्ह्यातील 80% मुस्लिम लोकवस्ती असलेलं बाळापूर हे शहर आहे, त्यामुळे मुस्लिम मत या ठिकाणी निर्णायक आहे। मुस्लिम उमेदवार अधिक असल्यामुळे मतांचं विभाजन होऊन भाजपला याचा फायदा होईल असा अंदाज वर्तविला जात होता। मात्र बाळापूरच्या जनतेने काँग्रेसला मोठा पाठिंबा देत काँग्रेसच्या आफरीन परवीन मोहम्मद जमीर यांना नगराध्यक्षपदाकरिता निवडला आहे। बाळापूरच्या या निवडणुकीत 3 आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार आणि आता वंचित बहुजन आघाडीचे नेते नतीकोद्दीन खतीब, वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार तथा भाजपचे नेते बळीराम सिरस्कार हे तिन्ही आजी माजी आमदार आपल्या उमेदवारीच्या विजयासाठी मैदानात उतरले होते। मात्र या 3 पक्षाची जादू या ठिकाणी न चालता काँग्रेसने सर्व पक्षांना मात देत 1927 मतांनी विजय मिळविला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।